नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फार्मसी ॲडमिशन प्रोसेसमध्ये फर्स्ट इयर बी फार्म किंवा फार्म डी डॉक्टर ऑफ फार्मसी फार्म डी याच्यासाठी तुम्ही रजिस्ट्रेशन केलं असेल, प्रोविजनल मेरिट लिस्ट आली असेल आणि त्यामध्ये तुमचं नाव, मार्क्स, कास्ट, कॅटेगरी, जेंडर यामध्ये काही चुका आढळल्या असतील किंवा यापूर्वी तुम्ही तुमचं नॉन क्रिमिलियर किंवा एखादं डॉक्युमेंट द्यायचं राहिलं असेल तर ते आत्ता देऊ शकता ग्रीव्हियन्स पिरियडमध्ये. तुमचं जर नॉन क्रिमिलियर बाकी असेल किंवा कास्ट व्हॅलिडिटी बाकी असेल तर तुमच्या कॅटेगरीच्या पुढे असं हॅशटॅग किंवा डॉलरचं साईन दिसत असेल, याचा अर्थ तुमचं ते डॉक्युमेंट पेंडिंग आहे. सध्या त्यांनी 4थ्या कॅप राऊंडपर्यंत तुम्हाला वेळ दिलेली आहे हे डॉक्युमेंट देण्यासाठी, खास नॉन क्रिमिलियरसाठी. आणि कास्ट व्हॅलिडिटी आहे त्याच्यासाठी कुणबी, मराठा, OBC आणि SEBC मराठा समाजातील विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी 6 महिन्यांची मुदत देण्यात आलेली आहे. दरम्यान आत्ता जर तुमचे कोणते डॉक्युमेंट आले असेल, एखाद्याचं नॉन क्रिमिलियर आलं असेल किंवा प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये काही करेक्शन्स करून घ्यायचे असतील, चुका आढळल्या असतील, मार्क्स वगैरे चुकले असतील तर त्याच्यासाठी तुम्हाला ग्रीव्हियन्स टाकता येणार आहे. तो कसा टाकायचा ते बघूया. यासाठी ॲडमिशन पोर्टल CET सेल 2025-26 ॲडमिशन पोर्टलवरती या, टेक्निकल एज्युकेशन अंडर ग्रॅज्युएट बी फार्मवरती या. त्यामध्ये आल्यानंतर तुम्ही ऑलरेडी रजिस्टरवरती जाऊन लॉग इन करायचं आहे. तुमचा जो ईमेल ID आहे आणि पासवर्ड आहे तो तुम्हाला टाकायचा आहे आणि लॉग इन करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं लॉग इन केल्यानंतर खाली तुम्हाला सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस टेक्निकल एज्युकेशनमध्ये जायचं आहे. त्यामध्ये गेल्यानंतर बी फार्म निवडा. बी फार्म निवडल्यानंतर आता या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला ग्रीव्हियन्स टाकायचं आहे. लक्षात ठेवा 7 ते 9च्या दरम्यान तुम्हाला ग्रीव्हियन्स टाकायचं आहे. आता हा जो कॅन्डिडेट आहे याचा फॉर्म कन्फर्म झालेला आहे स्क्रुटिनी सेंटरमार्फत. फक्त या ठिकाणी एकच इश्यू आहे, तो म्हणजे त्याचं जे नॉन क्रिमिलियर आहे ते आत्ता अवेलेबल झालेलं आहे. यापूर्वी त्यांनी रिसिप्ट अपलोड केलेली होती. अर्थात हे नॉन क्रिमिलियर तो 4थ्या कॅप राऊंडपर्यंत पण देऊ शकतो, पण आता त्याच्याकडे आलेला आहे तर तो ग्रीव्हियन्स पिरियडमध्ये जमा करू शकतो. यासाठी त्याला काय करायचं आहे, आता डॅशबोर्डवरती पर्याय आहे तिथे यायचं आहे. तिथे आल्यानंतर तुम्हाला सेंड ग्रीव्हियन्स हा पर्याय निवडायचा आहे. सेंड ग्रीव्हियन्सवरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचा जो ग्रीव्हियन्स आहे तो कोणत्या टाईपचा आहे, कोणत्या प्रकाराचा आहे तो निवडायचा आहे. आता अर्थात या कॅन्डिडेटचं नॉन क्रिमिलियर संदर्भातला आहे. तुमचा ग्रीव्हियन्स ज्या पद्धतीचा असेल, मग कास्ट व्हॅलिडिटी असेल, मार्क्स, डेट ऑफ बर्थ किंवा अजून कुठलं, इथे वेगवेगळे जे टाईप दिलेले आहेत ते तुम्हाला निवडायचं आहे. या कॅन्डिडेटचा विषय आहे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट बाबतचा, तर या ठिकाणी तो क्लिक करू शकतो. आणि हे सिलेक्ट केल्यानंतर पुन्हा त्याला खाली काय निवडायचं आहे, इथे त्याला डिटेलमध्ये लिहायचं आहे की काय ग्रीव्हियन्स टाकतो. तर इथे टाईप करायचं आहे की प्रिव्हियसली आय हॅव अपलोडेड receipt of non-creamilear but now I have my own non-creamilear certificate, I want to upload that certificate. हे तुम्ही इंग्लिशमध्ये पण टाकू शकता किंवा मराठीमध्ये देखील टाकू शकता की माझ्याकडे माझे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट उपलब्ध झाले आहे आणि ते मला अपलोड करायचे आहे. आणि यावरती क्लिक केल्यानंतर सेंड म्हणायचं आहे. आता हा एकदा ग्रीव्हियन्स सेंड केला की नंतर इथेच डॅशबोर्डवरती तुम्हाला चेक ग्रीव्हियन्स स्टेटस बघायचं आहे किंवा ग्रीव्हियन्स तुमचा ॲक्सेप्ट झाल्यानंतर तुम्हाला मेसेज देखील येईल. वेबसाईटवरती चेक करत राहायचं आहे. तुमचा फॉर्म अनलॉक होईल किंवा तुम्हाला तुमचं नॉन क्रिमिलियर अपलोड करण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी ऑप्शन दिला जाईल. तिथं जाऊन तुम्हाला तुमचं नॉन क्रिमिलियर आहे ते अपलोड करायचं आहे. तर अशा पद्धतीनं तुमचा कुठला ग्रीव्हियन्स आहे, नाव चुकला असेल, कास्ट, कॅटेगरी, जेंडर जे काही आहे त्या संदर्भात तुम्हाला ग्रीव्हियन्स टाकायचं आहे. ई स्क्रुटिनी असेल तर ऑनलाईन पद्धतीनं होईल. जर फिजिकल स्क्रुटिनी असेल तर तुम्हाला संबंधित कॉलेजमध्ये जाऊन ते डॉक्युमेंट व्हेरीफाय करावं लागेल. होप्सो तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल. ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि लवकरच तुम्ही जे सांगितलेलं होतं की कॉलेज निवडताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची, कॉलेज कसे निवडायचे, कॉलेज कसे शोधायचे, या सगळ्याबाबत एक सविस्तर व्हिडिओ लवकरच अपलोड केला जाईल. धन्यवाद. थँक्यू.